नागपुर में मनपा के स्वीकृत सदस्यों के चयन प्रक्रिया को लेकर कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने नाराजगी जताई है। उन्होंने कहा कि तय कोटे के अनुसार फॉर्म भरने की जानकारी समय पर नहीं दी गई। उनका आरोप है कि उनके उम्मीदवार को अवसर नहीं दिया गया और अंतिम समय में दूसरे गट ने अपने दोनों सदस्य नामांकित कर दिए। राउत ने इसे स्थानिक स्तर पर भेदभाव और दलित समाज के अपमान से जोड़ा। उन्होंने कहा कि पहले भी ऐसे मामले हुए हैं और अब इस पर प्रदेश नेतृत्व को उचित निर्णय लेना चाहिए। उन्होंने दलित प्रतिनिधित्व सुनिश्चित करने की मांग करते हुए संघर्ष जारी रखने की बात कही। काल नागपूर महानगरपालिका मधील कोऑप सदस्याची निवड होती। या अनुषंगानं महानगरपालिका आयुक्तांनी एक आठवड्यापूर्वी एक बैठक घेऊन सर्व पक्षनेत्यांना सूचना केली होती की तुमचा कोटा इतका निर्धारित करण्यात आलेला आहे, तदनुसार तुम्ही आपले कोऑपच्या मेंबरचे नॉमिनेशन फॉर्म त्या ठिकाणी भरा। काल सकाळपर्यंत याची माहिती आम्हाला अजिबात नव्हती। ना पक्षनेत्यांनी माहिती दिली होती, ना जिल्हाध्यक्षांनी माहिती दिली होती। तर मग मी प्रांताध्यक्षांना विचारणा केली की असं असं झालं दिसतं आहे, तुम्ही सांगा मला काय आहे तर। आणि एक सदस्य मला द्यायला पाहिजे आणि एक सदस्य त्यांना द्यायला पाहिजे, असं जर तुम्ही केलं तर शहरात एक बॅलन्स निर्माण होईल आणि त्याच्यातनं एक चांगला निरोप जाण्याची शक्यता आहे। त्याला प्रांताध्यक्षांनी दुजोरा दिला, मला नाव विचारलं आणि नाव विचारल्यानंतर त्यांनी ते जे निरीक्षक आहेत, जिल्हा निरीक्षक यांच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाकडे दिलं आहे आणि विरोधी पक्षांना सुद्धा नेत्याला सुद्धा ते कळवण्यात आलं होतं। जेव्हा आमचा माणूस त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेला, तो 1 वाजेपासून सातत्यानं त्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी असतानाही त्यांनी त्याला दाद दिली नाही। 3 वाजायला 1 मिनिट असताना ते तिथं आलेत आणि त्यांनी कमिशनरकडे घेऊन गेलेत। याचा अर्थच की आधीपासूनच हा कट रचण्यात आलेला होता की दोन्ही सदस्य आपणच ठेवावेत, इतर कुणाला त्यात सहभागी करून घेऊ नये आणि त्या पद्धतीचा डाव त्या ठिकाणी खेळला गेला। महत्त्वाची बाब अशी आहे की हे माझ्यासाठी नवीन नाही। यापूर्वी सुद्धा रत्नाकर जयपूरकर यांचं नाव माणिकराव ठाकरे प्रांताध्यक्ष असताना त्यांनी दिलं आणि ते लेखी स्वरूपात दिल्यानंतर सुद्धा त्यांना ऐन वेळेवर डावलण्यात आलेलं होतं। तर हा जो सातत्यानं अपमान होतो, निवडणुका आल्या तर निवडणुकामध्ये एबी फॉर्म गायब करायचे, द्यायचेच नाहीत। नंतर विधानसभा आली तर विधानसभेमध्ये माझ्या विरुद्ध उमेदवार उभे करायचे। हे सगळे प्रकार बघितल्यानंतर कालचा जो प्रकार आहे की उत्तर नागपूरचा आमदार हा दलित समाजाचा आमदार आहे, त्याला कशाला इतकं वजन द्यायचं, त्याला इतकं महत्त्व का द्यायचं, असा जर प्रकार एखाद्या पक्षात होत असेल तर मग त्याबद्दल विचार करण्यासारखी बाब आहे। परंतु या ठिकाणी पक्ष काही या पद्धतीचा वागत नाही आहे। प्रांताध्यक्षांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या, त्यांनी अजिबात माझ्यावर काही अन्याय केला नाही आणि केंद्रीय नेतृत्वाचा यात काही संबंध येत नाही। लोकली हा छळ चाललेला आहे, राजकीय छळ। तर हा छळ कुठेतरी थांबावा, त्या दृष्टिकोनातून मी माझ्या वेदना या ठिकाणी मांडल्या आहेत। परंतु कालचं जे प्रकरण घडलं त्याच्यात माझा अपमान असण्यापेक्षा तो प्रांताध्यक्षाचा अपमान अधिक आहे। कारण प्रांताध्यक्षांनी जर सूचना दिली आहे आणि प्रांताध्यक्षाच्या सूचनेचं जर पालन त्या ठिकाणी होत नसेल तर मग तो अपमान हा महाराष्ट्राच्या पक्षाचा होतो, प्रांताध्यक्षाचा होतो, त्यांच्या अध्यक्षाचा होतो। त्यामुळं ही चिंतेची बाब आहे। बघूया आता प्रांताध्यक्ष याच्यावरती काय निर्णय घेतात, ते योग्यच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। पण लोकल कुठला तो नेता आहे ज्याचा हस्तक्षेप हा सगळा होतोय, नेमकी कोणावर तुमची सूचना? एक लक्षात घ्या, मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की प्रांताध्यक्षांनी ज्यांना सूचना दिल्यात पक्षाचेच प्रमुख असतात ना, पक्षाच्या बाहेरचं नसतं, ते सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे नेता कोण आहे तुम्हाला कळतच आहे त्यामध्ये। हे बघा, अध्यक्ष पदाची जी नेमणूक करण्याचं आहे, केंद्रीय पर्यवेक्षक या ठिकाणी येऊन गेलेत
त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, कारण मी अकोल्याला त्या दरम्यान निरीक्षक म्हणून मी पण तिथं गेलेलो होतो पक्षातर्फे. आणि अनेक राज्यात आम्ही जात असतो, अनेक नेते जात असतात आपल्या इकडचे. तर आम्ही नंतर फोनवर बोलतो किंवा ते आम्हाला विचारणा करतात. त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळी चर्चा या ठिकाणी करतो आहोत, सगळ्यांच्या भेटी घेतो आहोत, त्यानंतर आपण याच्यावरती बोलू. तर बोलतील ते, असं काही नाही आहे. आणि जो काही निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल संघटन सृजन अभियानाअंतर्गत, तो निर्णय मान्य होईल. मला तुमच्याच तोंडून ऐकायला मिळतंय, मला माहिती नाही, पण जवळपास माझा अंदाज असा आहे की 20 लोकांनी फॉर्म भरलेले आहे. 20 लोकांनी त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी दावेदारी केलेली आहे. हेही तेवढंच खरं आहे की आजपर्यंत उत्तर नागपूरला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. नागपूरचं नगर काँग्रेसचं अध्यक्षपद अजूनपर्यंत दलित समाजाला कोणतेही देण्यात आलेलं नाही. तर अशा वेळेला तो विचार व्हावा हे साहजिक असतं आणि त्या दृष्टिकोनातनं लोक अर्ज करत असतात. पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला नाही. मी अजूनही सांगतो की प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आदरणीय श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी आणि मी रमेश चेन्नीथला आमचे सन्माननीय केंद्रीय प्रभारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा काल बोललो. तर त्या लोकांनी अन्याय केला नाही. त्यांनी आपला निरीक्षक जो आहे रणजित कांबळेजी माजी मंत्री, त्यांना निरोप दिलेला होता. ते त्यांच्याशी बोललेत आणि ते सगळं त्या पद्धतीने त्यांनी केलं आहे. त्यामुळं त्यांनी हे करण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रांताध्यक्षांनीच आता याकडे लक्ष द्यावं. हो, आम्ही आता दलित आहोत, तर जातीवाद हा कुठं नाही आहे. जातीवाद तर शिगेला पोचला आहे. तर जेव्हा धर्माधर्मामध्ये तंटे निर्माण होत आहेत अशा वेळेला आमचं महत्त्व कितपत राहणार. म्हणजे आम्ही एखाद्या वेस्ट पेपरसारखा जर वापरण्यात येत असेल एखाद्याला, तर ते आता वापरू देणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शक्ती आम्हाला त्यांच्या विचारांची दिलेली आहे, त्या शक्तीनुसार आम्ही नेहमीच संघर्ष करत राहू आणि संघर्ष करतो आहोत. त्यामुळं हा प्रकार जो आहे त्याला बघू आम्ही कसं करायचं. आणि एका प्रकारे आपण गर्भित इशारा समजायचा, म्हणजे जे स्थानिक काँग्रेस नेते आहेत त्यांना, की आमचा असा वापर किती वर्ष करणार. हे बघा, हा इशारा तुम्ही समजा की जे काही असेल ते समजा, मला त्याच्याशी काही घेणदेण नाही. पण जे घडतं आहे त्यावर कुठेतरी पक्षाने भूमिका घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण जर आज देशाचं जर वातावरण आपण बघितलं तर देशामध्ये आणि महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये सुद्धा दलित आणि मुसलमानांनीच मतं दिलेली आहेत पक्षाला, दुसऱ्या कोणी दिलेली नाहीत मतं. आणि अशा वेळेला जर त्यांच्या भावनांना जर ठेच पोहोचत असेल तर निश्चितपणे पक्ष यावर विचार करेल. आज एक बिल केंद्र सरकारचं येतं, ते बिल हे भाजप शक्ती विधेयक असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे. काँग्रेसची भूमिका म्हणून आपण काय सांगू? त्या बिलावरती आमच्या सन्मान्य नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. महिला आरक्षण बिल हे देशामध्ये यावं आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संसदेत सुद्धा जागा मिळाव्यात या मागणीला लावून धरण्याचं काम श्रीमती सोनिया गांधी यांनी सातत्याने या ठिकाणी केलं. नव्हे तर काँग्रेसची सरकार असताना बिल आणण्याचा सुद्धा प्रयत्न याच्यावरती झालेला आहे. तदनंतर भारतीय जनता पक्षाची मोदींची सरकार आल्यानंतर त्यांनी पत्र लिहून विनंतीसुद्धा केली होती की महिला आरक्षणाचं बिल या ठिकाणी आणण्यात यावं आणि त्यांना सहभागी करून घेण्यात यावं. आणि मी आपल्याला सांगेल की देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगात पहिल्यांदा महिलांना पुरुषाच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार जर कुठं देण्यात आलेला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतात दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून. त्याच्यापूर्वी महिलांना मतदान करण्याचा जगातही अधिकार नव्हता. जगातलेही निर्णय नंतरचे आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार या ठिकाणी मांडलेत त्याला अनुसरून काँग्रेसची भूमिका या ठिकाणी आहे. आणि महिला आरक्षणाचं बिल येत असताना जे आरक्षण SC ST OBC यांना संविधानाने दिलेलं आहे त्या आरक्षणाला जनगणना सुरू असताना त्या माध्यमातून ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये
त्या रेशोमध्ये वाटप व्हावं अशी सुद्धा काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे. अनुसूचित जातीच्या वर्ग